कल्पना धावता बसच्या खिडकीतून बाहेर त्या झाडांकडे आणि रस्त्याकडे पाहत होती जी मागे जाताना दिसत होती. तिचेही आज सर्वस्व गमावले होते. खरंच ती चुकीची होती का? की तिने जे पाऊल उचलले होते ते चुकीचे होते? विचारचक्रातून ती तेव्हा बाहेर आली जेव्हा बस कंडक्टरने विचारले, "मॅडम, तिकीट?" तिने तिकीट काढले आणि पुन्हा खिडकी बाहेर पाहू लागली. ती मन घट्ट करण्याचा प्रयत्न करत होती. स्वतःशीच म्हणाली, "कल्पना, तू हिंमत हरू नकोस. आता पुन्हा काहीही झाले तरी त्या घरात तू परत जायचे नाही." मागच्या काही महिन्यात तिच्यासोबत जे काही घडले होते ते सर्व तिला आठवू लागले. काही वेळाने बस थांबली आणि त्यासोबत तिच्या विचारांच्या संघर्षाची गाडीही थांबली. ती तिच्या माहेरी आली. आता हे घर तिचे आहे की परके याचा निर्णयसुद्धा काही वेळातच होणार होता. थरथरत्या हातांनी तिने डोअरबेल वाजवली. दरवाजा चारू वहिनीने उघडला. वहिनी चेहऱ्यावर गोड हास्य घेऊन दरवाजात उभी होती. पण जेव्हा तिची नजर माझ्या हातातल्या बॅगवर पडली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. आतल्या खोलीतून आई म्हणाली, "चारू, अगं कोण आले आहे?" तेव्हा वहिनी बाजूला झाली आणि माझ्याशी काहीही न बोलता आत निघून गेली. आई मला पाहताच बाहेर आली आणि खुश होऊन म्हणाली, "कल्पना बाळा, तू आलीस?" शेवटी आई ती आईच असते. माझ्या हातातील बॅग पाहून दादा म्हणाला, "अरे वा, आमच्या लाडक्या बहिणाबाई बऱ्याच दिवसांनी माहेरी आल्या आहेत. बरं मला सांग, सासरहून किती दिवसांची सुट्टी मिळाली आहे?" तेवढ्यात बाबाही तिथे आले. मी दाराशी उभी राहून प्रश्नांचा भडीमार ऐकत होते. माझ्या सवयीप्रमाणे मी माझे केस कानामागे केले आणि दादाच्या हातात बॅग दिली. तेव्हा सर्वांचे लक्ष माझ्या गालावरच्या व्रणांकडे गेले. ते पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. चारू वहिनी पटकन माझ्याजवळ आली आणि काळजीच्या स्वरात मला म्हणाली, "हे तर बोटांचे वळ उमटले आहेत." हे ऐकताच माझे डोळे अश्रूंनी भरले. माझ्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले. "प्रशांतने मला." "काय काय केले त्याने?" आई घाबरून म्हणाली. पण दादा आणि बाबा शांत होते आणि त्यांचे गप्प बसण्यामागचे कारण मला ठाऊक होते. "अगं आधी आत तर ये बाळा, बिचारी केव्हापासून बाहेर उभी आहे." आईने मला हात धरून आत आणले आणि सोफ्यावर बसवत म्हणाली, "चारू, पाणी घेऊन ये." वहिनी पाण्याचा ग्लास देऊन निघून गेली. मिनिटभरसुद्धा थांबली नाही. वहिनी एका क्षणात कशी बदलली? नणंद भाऊजे होण्याआधी तर आम्ही चांगल्या मैत्रिणी होतो. मग वहिनीला माझी जरासुद्धा काळजी का वाटली नाही? म्हणजे मी अशी अचानक का आले असे तिने विचारलेही नाही. बहुतेक तिला याची काळजी वाटत असेल की मी इथे कायमची माहेरी आली आहे. असो, तसेही भाऊजयांच्या मनातील गोष्टी कशा लपू शकतात? नणंद 2 दिवसांची पाहुणी म्हणून आली तरच बरी वाटते. मी हा विचार करून गप्प होते की कोणाला तरी माझ्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा असेल. बराच वेळ गप्प बसल्यानंतर दादाने विचारले, "काय केलेस तू?" दादाच्या बोलण्याने मी चकित झाले आणि म्हणाले, "दादा, म्हणजे तुला नक्की काय म्हणायचे आहे?" "म्हणजे हेच की कोणत्या गोष्टींमुळे रागाला येऊन तुझ्या नवऱ्याने तुझ्यावर हात उचलला." "दादा, तू असं का बोलतोय?" "अगं, तू रागाला आला याचा अर्थ काय आहे?" "रागाला आला म्हणून तुझ्यावर हात उचलणार का तो?" मध्येच बाबा म्हणाले, "अरे मग काय झाले? जावईबापूंनी तिला एक चापटच तर मारली आहे." बाबांचे हे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. एक चापटच तर मारली आहे? हे किती सोपे आहे वाटते त्यांना बोलायला. मला वाटले तर मी सर्व काही बोलू शकत होते, पण मी त्यावेळी गप्प राहणे उचित समजले, कारण आता काही बोलण्यात अर्थ नव्हता. मी काही सांगण्यापूर्वी मला दोषी ठरवण्यात आले, त्यामुळे मला काही बोलणे योग्य वाटले नाही. कारण मला वाटले की सगळे माझ्या विरोधात असल्याने वाद घालण्याचा काही उपयोग नाही. मी गुपचूप माझ्या खोलीत निघून गेले. माझ्या मागे आई आणि बाबा हळू आवाजात कुजबुजत होते. कदाचित बाबा आईला टोमणे मारत असतील की तुझी मुलगी संसार करू शकली नाही. मी वरच्या मजल्यावर माझ्या खोलीत गेले आणि सगळीकडे पाहू लागले. ह्या खोलीत कितीतरी आठवणी जोडल्या गेल्या होत्या. असे नव्हते की मी लग्नानंतर माहेरी पहिल्यांदा आले होते, पण अशा प्रकारे एकटी पहिल्यांदाच आले होते. ह्या आधी जेव्हा मी माहेरी आले होते तेव्हा वहिनी, आई
दोघींनी माझ्याजवळ बसून गप्पा मारल्या होत्या. पण आज तर मी एकटीच होते. कल्पनाच्या चेहऱ्यावर एक निराशा पसरली आणि तिने खिडकीतून मावळत्या सूर्याकडे पाहिले. तिला तिच्या आयुष्यातही अंधार होत असल्यासारखे भासू लागले. तिला मागचे काही दिवस आठवू लागले, जिथे तिने सर्व चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचे ठरवले होते. ती मनात म्हणाली, माझ्या नवऱ्याला प्रशांतला चांगल्या पगाराची नोकरी होती. घरात कशाची कमतरता नव्हती. धनधान्य, पैसा, अडका सर्व काही होते, पण मला मानसिक समाधान नव्हते. नवऱ्याचा स्वभाव रागीट होता. त्यात दारूचे व्यसन. तो नशेत मारहाण करायचा. नशा उतरली की पुन्हा काही वेळ चांगला वागायचा, पण तरीही मी त्यांच्यासोबत खुश होते. असो, सासरे हयात नव्हते, पण सासूबाई होत्या. त्या प्रत्येक कामात माझ्या चुका काढायच्या. लग्नापूर्वी घरकामाला बाई होती, पण मी जेव्हा त्या घरात गेले तेव्हा त्यांनी कामवालीला काढून टाकले. मला घरातील काम करण्याचे काहीच वाटत नव्हते. मी सगळी कामे अगदी आनंदाने करत होते, पण मला ह्या गोष्टीचे जास्त वाईट वाटायचे की मी त्या घरात एखाद्या कैद्याप्रमाणे राहत होते. कारण सासूने पहिल्याच दिवशी मला सांगितले होते, तू इथे शेजारी कोणाला बोलायचे नाही. लोक वाईट असतात. तुला आमच्या विरुद्ध वागायला शिकवतील. त्यामुळे मला घराबाहेर जाण्यास बंदी होती. अगदी दारावर भाजी घेण्यासही. शेजाऱ्यांना बोलायचे नाही. जवळपास राहणाऱ्या एखाद्या नातेवाईकाने कार्यक्रमाला जरी बोलावले तरी त्या स्वतःच जात. पण मला आजवर त्यांनी कुठेही जाऊ दिले नाही. मी काही बोलायला गेले तर सासूबाई प्रशांतला सांगायच्या की तुझी बायको मला उलट बोलते, माझे काही ऐकत नाही. आणि नवरा देखील आईचे ऐकून मला खूप बोलायचा. कधी कधी मारहाणही करायचा. घर म्हणजे एक पिंजरा वाटू लागले. या सगळ्या गोष्टींमुळे मी आयुष्याला खूप वैतागले होते. त्यामुळे कधी कधी मनात आत्महत्या करण्याचे विचारही येत होते. एक दोनदा मी आईला ह्या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या, पण तेव्हा ती म्हणाली, हे बघ, प्रत्येक मुलीला ह्यातून जावे लागते. तुझ्या सासूबाई आणि नवरा जसे सांगतात तशीच राहा, कारण आता ते घर तुझे आहे. सुरुवातीला त्रास होतो, पण यातच आम्ही तुझ्यावर केलेले संस्कार दिसून येतात. तू जर त्यांच्याशी वाद घालशील, उलट बोलशील, तर तुझ्या सासरची मंडळी आमचा उद्धार करतील. आईबापाने काय शिकवले या मुलीला, कसले संस्कार दिले असे बोलतील. मी पुढे काहीच बोलले नाही. गुपचूप सर्व काही सहन करत होते. सुरुवातीला मी त्या घराला आपलेसे करण्यात काहीही कसर बाकी सोडली नव्हती, पण माझ्या ह्या सर्व तत्वांबद्दल मला प्रशांतचे मत कधीच कळले नाही. लग्नानंतर मला नोकरी करायची होती, पण त्याला मी नोकरी केलेले आवडत नव्हते. त्यामुळे मी नोकरीचा विषय त्याच्याजवळ कधीच काढला नाही. लग्नाआधी मी कधीच साडी नेसली नाही, पण प्रशांतने मला घरात साडीच नेसायची असे सांगितले. कदाचित मी त्यांना साडीमध्ये जास्त आवडत असेल असे मला वाटले. त्यामुळे मी त्यांच्या आवडीनुसार राहायचे ठरवले. मला नॉनव्हेज खायलाच काय, पण बनवायलाही आवडत नव्हते. तरी मी त्यांच्या आनंदासाठी नॉनव्हेज बनवायला शिकले. त्यांच्या आवडीनुसार राहता राहता मला हे समजले नाही की माझ्यातली कल्पना कुठेतरी हरवत चालली आहे. जिला कधी साडी नेसायलाही येत नव्हती, ती आज नवऱ्याच्या आनंदासाठी साडी नेसत होती. नॉनव्हेजच्या वासाने जिला मळमळ करायचे, ती आज नॉनव्हेज बनवते. इतकेच काय, पण ती हेही विसरली होती की तिचा आवडता रंग गुलाबी होता, निळा नाही. ती प्रशांतच्या आनंदासाठी सर्व काही करत होती आणि त्याच्या हिशोबाने चालायला लागली होती. त्याच्या आवडीच्या रंगामध्ये रंगू लागली होती. असे म्हणतात ना, मोठ्या भांडणाची सुरुवात लहान लहान वादातून होते. मला त्या गोष्टी व्यवस्थित आठवतात. जेव्हा त्यांनी मला भाजीत मीठ कमी होते तेव्हा प्रशांत मला किती बोलले होते. पण रात्री झोपताना मला सकाळचे भांडण आणि सॉरी मात्र बोलायला विसरून गेले. मला कधी कधी तर असे वाटायचे की त्यांचे माझ्यावर प्रेम नव्हते. आजकाल तर ते त्यांच्या ऑफिसमधील कामांमुळे आलेला थकवा आणि राग माझ्यावरच काढू लागले. रागाच्या भरात ते खूप काही बोलायचे, पण नंतर त्यांना असे अजिबात वाटत नव्हते की आपण उगाचच सगळा राग बायकोवर काढला. तिलाही आपल्या बोलण्याचे वाईट वाटले असेल तर तिला प्रेमाने 2 शब्द बोलावे, तिला मनवावे. असो, पण आज मात्र हद्द झाली. रविवारचा दिवस होता आणि विशेष म्हणजे आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. बऱ्याच दिवसांनी प्रशांतचा एक जवळचा मित्र राजेश त्याला भेटण्यासाठी घरी आला. राजेश बेंगलोरमध्ये वास्तव्यास होता. प्रशांतला सरप्राईज द्यावे म्हणून त्याने येताना फोन केला नव्हता, पण जेव्हा तो आला तेव्हा प्रशांत घरी नव्हते.
ते त्यांच्या कामासाठी बाहेर गेले होते. सासूबाईसुद्धा मंदिरात गेल्या होत्या. मी घरी एकटीच होते. दारावरची बेल वाजली म्हणून मी दरवाजा उघडला तर समोर राजेश उभा होता. तो आमच्या लग्नाला आला होता, त्यामुळे मी त्याला ओळखले होते. प्रशांतनेच त्याची ओळख करून दिली होती. त्यामुळे मी राजेशला आत बोलावले. राजेश म्हणाला, वहिनी, प्रशांत कुठे आहे? बाहेर गेले आहेत असे सांगितल्यावर काही वेळ त्याने वाट पाहिली. मी त्यांना चहा बनवते म्हटल्यावर त्याने नकार दिला. त्यानंतर आम्ही दोघांनी गप्पा मारल्या. 15-20 मिनिटे वाट पाहिल्यानंतर तो जायला निघाला. तेवढ्यात सासूबाई आल्या. आम्हा दोघांना हसताना पाहून त्यांना राग आला. त्या मला म्हणाल्या, तू आत जा गं. आणि मग राजेशला म्हणाल्या, काय रे राजेश, तुला फोन करून यायला काय झाले होते? राजेश म्हणाला, काकी, मी कालच बेंगलोरवरून आलोय. बऱ्याच दिवसांनी आम्ही भेटतोय, त्यामुळे प्रशांतला घरी जाऊन सरप्राईज द्यावे असा विचार केला, म्हणून मी फोन न करता आलो. सासू म्हणाली, ठीक आहे, पण यापुढे प्रशांतला फोन करूनच येत जा, कारण घरी त्याची बायको एकटीच असते. त्यांचे बोलणे ऐकून राजेश निराश झाला आणि म्हणाला, काकी सॉरी, मी निघतो, आता बराच उशीर झाला आहे, नंतर भेटेन मी प्रशांतला. असे बोलून तो निघून गेला. संध्याकाळी प्रशांत घरी आला. तेव्हा सासूने त्याला राजेश आल्याचे सांगितले. इतकेच नाही तर त्यांनी हेही सांगितले की तुझी बायको आणि राजेश निवांत गप्पा मारत दात काढत बसले होते. प्रशांत रागात म्हणाला, अगं मग तू कुठे होतीस? अरे मी मंदिरात गेले होते. वाटेत देसाई वहिनी भेटल्या, त्यांच्याशी बोलत होते, त्यामुळे घरी यायला उशीर झाला. प्रशांत खोलीत आला. मी कपड्यांच्या घड्या घालत बसले होते. तो तावातावाने आला आणि काहीही न बोलता विचारता त्याने थेट माझ्या कानशिलात भडकावली. मी सुन्न झाले. तो म्हणाला, नालायक बाई, हेच संस्कार केले आहेत का तुझ्या आईबापाने? तुला साधी अक्कल नाही का? घरात नवरा सासू नसताना परपुरुषाशी गप्पा मारत खिदळत बसतेस. कोण लागतो तो प्रशांत तुझा, म्हणून त्याच्याशी गप्पा मारत बसली होतीस? मी म्हणाले, यात माझी काही चूक नाही. प्रशांत पुढे म्हणाला, तो माझा मित्र आहे. त्याला घरी यायचे असते तर त्याने मला आधी फोन करून तसे सांगितले असते. असा घरी कोणी नसताना तो आला नसता. तुझे आणि त्याचे लफडे सुरू असेल म्हणूनच मी आणि आई घरात नसताना तो आला नाही तर तू त्याला बोलावून घेतले असेल. त्यांच्या बोलण्याचा मला इतका राग आला की मी आजवर कधीही त्यांना उलट बोलले नाही, पण जेव्हा त्यांनी माझ्या चारित्र्यावर संशय घेतला तेव्हा मात्र मला सहन झाले नाही. मी म्हणाले, खबरदार जर माझ्या चारित्र्यावर संशय घेतला तर. जर माझे बोलणे खोटे वाटत असेल तर तुम्ही फोन लावून विचारा तुमच्या मित्राला. उगाच मी असले बोलणे खपवून घेणार नाही. प्रशांत म्हणाला, काय करणार आहेस तू? माझ्यावर हात उचलणार आहेस का? मी काहीही बोलले नाही. ते म्हणाले, आत्ताच्या आत्ता निघ माझ्या घरातून. मला तुझे तोंड देखील पाहायचे नाही. मी रागाच्या भरात म्हणाले, ठीक आहे, मलाही आता ह्या पिंजऱ्यात अजिबात राहायचे नाही. एवढ्यात सासू तिथे आली आणि म्हणाली, हे सगळं बोलायला त्या राजेशने शिकवले असेल, म्हणूनच आज उलट बोलण्याची हिची एवढी हिंमत झाली. प्रशांत, पाहतोय ना हिची जीभ कशी चुरूचुरू करायला लागली आहे. मी सासूला म्हणाले, आई, काय मिळाले हो तुम्हाला आमच्या दोघांमध्ये भांडणं लावून? लक्षात ठेवा, तुम्हालाही एक मुलगी आहे. बोलताना विचार करून बोला. मी बॅग भरली आणि सासरचे घर सोडले. घडलेल्या सर्व घटना आज जशाच्या तशा कल्पनाच्या डोळ्यासमोर तरळत होत्या. असो, रात्री उशिरापर्यंत कल्पना झोपू शकली नाही. डोळे मिटले की प्रशांतचे कठोर शब्द आठवायचे तिला. उघडले की माहेरच्या लोकांचे बदललेले चेहरे दिसायचे. स्वतःच्या आयुष्याचा विचार करायचा म्हटलं तर मन सुन्न झालं होतं. सकाळ झाली. आई तिला उठवायला तिच्या खोलीत गेली. तिने कल्पनाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्या स्पर्शात अजूनही मायेची ऊब होती. आई म्हणाली, बाळा, थोडं खाऊन घे. कालपासून काही खाल्लं नाहीस. आईच्या आवाजात चिंता स्पष्ट जाणवत होती. कल्पना आईसोबत स्वयंपाकघरात आली. चारू वहिनीही आधी तिची मैत्रीण होती, पण आता वहिनीच्या डोळ्यात वेगळाच भाव दिसत होता. तिने सकाळचा चहा दिला, पण त्या चहात पूर्वीसारखा गोडवा नव्हता. नंतर थोड्या वेळाने ती म्हणाली, कल्पना, आता पुढे काय करणार आहेस? म्हणजे? कल्पनाने विचारले. म्हणजे कायमची इथे राहणार आहेस का? कल्पनाने काही उत्तर दिले नाही, पण वहिनीच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. दुपारी दादा ऑफिसला जाण्याआधी खोलीत आला. कल्पना, प्रशांतशी बोलायचा विचार केला आहेस का?
कशाबद्दल? ती हळू आवाजात म्हणाली. अगं, संसारात असं होतच असतं. चूक कोणाची होती हे बघायच्या आधी संसार टिकवणे महत्त्वाचे असते. म्हणजे चूक माझीच मानायची का? दादा म्हणाला, हे बघ, सगळ्या नात्यांमध्ये थोडेफार वाद होतात, पण असं घर सोडून यायचं नसतं. आता आलीस तर काही दिवस राहा, पण तुला कायमचे इथे राहता येणार नाही. अगं, समाज काय म्हणेल याचाही विचार करायला हवा ना? समाज? कल्पना कटू हसली. ती म्हणाली, दादा, समाज काय म्हणेल हा विचार करून आपले आयुष्य जगायचे असते का? मारहाण झाली. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले. एका सुशिक्षित मुलीला नोकरी न करू देता घरात कैद केले तरी मुलीने सासरीच राहायचे का? आणि तसेही बाबा काल म्हणालेच ना, एक चापटच तर मारली आहे. म्हणजे असे रोज चालू राहिले तरी मी मुकाट्याने सहन करायचे. दादाने पुढचे बोलणे टाळले आणि तो निघून गेला. कल्पनाला आता जाणवत होते की तिचे माहेर आता तिला जड होऊ लागले. संध्याकाळी तिची वहिनी रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती तेव्हा कल्पना मदतीसाठी स्वयंपाकघरात आली आणि दिसेल ते काम करू लागली. हे पाहून वहिनी तुसडेपणाने म्हणाली, कल्पना, तू आराम कर. इथली कामे करण्याची तुला सवय नाही. तसेही तू इथे फक्त काही दिवसांसाठीच तर आली आहेस ना, मग उगाच काम कशाला करतेस? जा, आराम कर. कल्पना म्हणाली, काही दिवसांसाठी? हो ना, परत जायचं ना तुला सासरी. लग्न झालेल्या मुलींनी माहेरी किती दिवस राहायचे असते? आता स्पष्टच होतं. माहेरचे घरसुद्धा तिचे राहिलेले नव्हते. जिथे जन्मभर माया मिळाली तिथे आता तिच्या अस्तित्वाचा भार वाटू लागला होता. कल्पना स्वयंपाकखोलीतून मुकाट्याने बाहेर निघून गेली. सर्वांनी मिळून रात्रीचे जेवण केले, पण इतर वेळी आल्यावर आई, वहिनी किंवा दादा तिला आणखी थोडी भाजी घे, चपाती घे असा आग्रह करायचे. आज तिला कोणी काही विचारले नाही. आपल्याच माणसांनी दिलेली परकेपणाची वागणूक तिला सहन होत नव्हती. रात्री खोलीत आल्यावर ती खिडकीत उभी राहिली. खिडकीबाहेर अंधार होता, पण आकाशात ताऱ्यांचा थोडा प्रकाशही दिसत होता. तिने स्वतःला विचारले, माझ्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह का? मी कोणाची तरी पत्नी, कोणाची तरी मुलगी, बहीण, वहिनी आहे, पण मी कोण? आता तिला उत्तर सापडत होते. तिचे माहेर तिला नकोसे करू लागले होते. सासर आधीच परके होते. पण याचा अर्थ असा नव्हता की ती कुठेच जाऊ शकत नाही. रात्रभर तिच्या मनात विचारांचे काहूर उठले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ती नेहमीप्रमाणे स्वयंपाक खोलीत गेली. आई स्वयंपाक करत होती आणि तिची वहिनी तिथेच उभी होती. कल्पनाने आज पुन्हा एकदा आईला मदतीसाठी हात पुढे केला, पण तेव्हा आईही बहिणीप्रमाणे दुसऱ्या आवाजात म्हणाली, कल्पना, राहू दे ग, का त्रास करून घेतेस? आणि तसेही तू इथे असे किती दिवस आहेस कोण जाणे. आईचे ते एक वाक्य पुरेसे होते. कल्पनाच्या लक्षात आले की आता माहेरचे घर खरेच परके झाले आहे. ती स्वयंपाकघरातून बाहेर पडताना दादा समोर आला. कल्पना, तू नोकरी शोधायचे काही ठरवले आहेस का? हो, विचार करते. तो पुढे म्हणाला, हे बघ, आम्ही आहोतच तुझ्यासाठी, पण तुला कायमचे इथे राहता येणार नाही. तो आज पुन्हा एकदा म्हणाला, समाजाचाही विचार करायला पाहिजे ना. सासर सोडून मुलगी माहेरी राहते म्हटल्यावर लोक आमच्या तोंडात शेण घालतील. कल्पनाच्या मनात कटू हास्य उमटले. ती मनात म्हणाली, समाजाने तिला नवऱ्याने, सासूने दिलेला त्रास पाहिला नव्हता, पण ती माहेरी राहते हे मात्र त्यांना खुपणार होते. असो. दुपारचे जेवण करताना आईने तिला हळव्या सुरात विचारले, बाळा, प्रशांतशी बोलून यावर काही तोडगा काढायचा प्रयत्न करशील का? कल्पना आईकडे पाहून म्हणाली, आई, तुला पण असेच वाटते का? सासरी त्रास होत असला तरी त्रास सहन करत तिथेच राहायला पाहिजे. तुम्ही मला समजावता तसे प्रशांतला एकदा तरी सांगितले का? आमच्या मुलीला त्रास होईल असे वागू नका, तिला त्रास देऊ नका. तिचे बोलणे ऐकून आई निरुत्तर झाली. बाबाही गप्पच होते. ते एकदाही बोलले नव्हते. कदाचित समाज काय म्हणेल याचा विचार ते करत असावेत. त्यामुळे मनातून तिला परत पाठवायचे ठरवत असतील. पण तिला आता स्वतःचे अस्तित्व शोधायचे होते. तिने ठरवले की इथे परक्यासारखे राहायचे नाही, ना सासरच्या जोखडात ना माहेरच्या अपमानात. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने तिची बॅग भरली आणि दारातून बाहेर पडताना आईकडे पाहिले. आई, मी निघते. मला आता माझा मार्ग स्वतःच ठरवायचा आहे. पण कुठे जाणार आहेस? आईच्या डोळ्यात भीती होती. माझ्या स्वतःच्या ओळखीच्या शोधात. बाबा आणि दादा काही बोलले नाहीत. वहिनी रागाने तिच्याकडे पाहत होती. कल्पना निर्धाराने घराच्या उंबरठ्याबाहेर पडली. आता ती ना कोणाची पत्नी ना कोणाची मुलगी आणि बहीण होती.
तर ती फक्त कल्पना होती आणि तिच्या अस्तित्वाची लढाई आता सुरू झाली होती. माहेरच्या घरातून बाहेर पडताना कल्पनाच्या मनात वेगवेगळे विचार येत होते की ती कुठे जाणार, काय करणार. पण एक मात्र स्पष्ट होते की तिला ती स्वतःच्या ओळखीचा शोध घ्यायचा होता. रस्त्यावर येताच तिने बॅग घट्ट पकडली आणि एका जुन्या मैत्रिणीचा नंबर डायल केला. नेहा, मी तुझ्याशी थोडं बोलू शकते का? अगं हो, कुठे आहेस तू? सगळं ठीक आहे ना? सांगते भेटल्यावर. मी तुझ्या घरी येऊ शकते का? हो हो, नक्की ये. नेहा आणि कल्पना लहानपणीच्या मैत्रिणी होत्या. कॉलेज संपल्यावर दोघी वेगळ्या वाटांनी गेल्या, पण नेहाने स्वतःच्या हिमतीवर करिअर बनवले होते. ती एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होती आणि स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहत होती. कल्पना तिच्या घरी पोहोचली. बऱ्याच दिवसांनी दोघी मैत्रिणी भेटल्यामुळे पाहताच नेहाने कल्पनाला मिठी मारली. औपचारिक बोलणे झाल्यानंतर कल्पनाने घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि ती ऐकून नेहाला धक्का बसला. ती म्हणाली, आता तू पुढे काय करणार आहेस? कल्पना म्हणाली, मला माझ्या पायावर उभे राहायचे आहे. मी नोकरी शोधायचा विचार करते. तू आधी नोकरी करत नव्हतीस ना? हो, पण आता नोकरी करावी लागणार आहे आणि मी आता मागे न पाहता पुढे जायचे ठरवले आहे. नेहाने विचार केला आणि म्हणाली, एक काम कर, माझ्या ऑफिसमध्ये काही ओपनिंग आहेत. मी तिथे तुझ्या जॉबसाठी ट्राय करते. कल्पनाला आशेचा किरण दिसला. हो, मला शिकायचं आहे, काम करायचं आहे, स्वतःचं आयुष्य घडवायचं आहे. नेहाच्या मदतीने कल्पनाने कंपनीत इंटरव्ह्यू दिला. तिच्या शिक्षणाचा आधार होता आणि जरी अनुभव नसला तरी ती शिकण्यास उत्सुक होती. काही दिवसातच तिला जॉब मिळाला. तिचा पहिला पगार हातात पडला तेव्हा डोळ्यात अश्रू तरळले. हा पगार फक्त पैशांसाठी नव्हता, तर तिच्या स्वाभिमानाचे, तिच्या अस्तित्वाचे पहिले पाऊल होते. एके दिवशी अचानक चा फोन आला. कल्पना, कुठे आहेस तू? मी तुला घेऊन जायला आलोय. पण ती ठामपणे म्हणाली, मला परत त्या घरात यायचे नाही. तिचे बोलणे ऐकून त्याला भयंकर राग आला. तो म्हणाला, अगं लोक काय म्हणतील? माझी बदनामी होईल. आता कल्पना पूर्वीसारखी घाबरून राहणारी नव्हती. ती म्हणाली, जेव्हा तू मला मारहाण करत होतास, चारित्र्यावर संशय घेत होतास, तेव्हा तुझी बदनामी झाली नाही. पण आता जेव्हा मी स्वतंत्र झाले तर तेही तुला बघवत नाही. प्रशांतने फोन ठेवला आणि त्याने तिच्या बाबांना फोन लावला. प्रशांत म्हणाला, तुमच्या मुलीला नांदायचे नसेल तर तसे सांगा. राग किती दिवसांचा असतो? कोणत्या नवऱ्या बायकोमध्ये भांडण होत नाहीत? तिचे बाबा म्हणाले, आम्ही तिला समजावतो. फोन ठेवल्यानंतर तिचे बाबा आईला म्हणाले, तुझ्या लाडक्या लेकीला नीट समजावून सांग. एकटीने जगणे खूप कठीण असते. काही वेळाने आईचा फोन आला. बाळा, अगं जावई बापूंनी आज स्वतःहून फोन केला होता. ते तुला सासरी बोलवत आहेत. तुला परत जायचे नाही का? कल्पना म्हणाली, आई, मला माझा नवा मार्ग सापडलाय. त्यामुळे पुन्हा त्रास सहन करण्यासाठी मला सासरी जायचे नाही. तिथे मी काय त्रास सहन केले आहेत हे माझी मलाच ठाऊक आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करू नका. तुमची इच्छा आहे की मी त्रास सहन करत का होईना पण सासरी नांदावे. पण आता माझ्याकडून ते होणार नाही. मी तुम्हालाही त्रास देणार नाही आणि स्वतःलाही त्रास करून घेणार नाही. त्यामुळे आता मला जे योग्य वाटत आहे तेच मी करत आहे. त्या माणसाला काय निर्णय घ्यायचा असेल तर तो घेऊ देत. बाबा अजूनही गप्प होते. पण तिला आता कोणाचाही आधार नको होता. आता कल्पनाचे भविष्य तिच्या स्वतःच्या हाती होते. कल्पना आता पूर्णपणे नव्या जगात प्रवेश करत होती. सकाळी ऑफिस, संध्याकाळी स्वतःसाठी वेळ आणि हळूहळू तिला स्वतःमध्ये होणारा बदल जाणवू लागला. ती आता कोणाच्याही ओळखीची सावली नव्हती. स्वतःच्या प्रकाशात उभी होती. एका संध्याकाळी ऑफिसमधून परतताना तिला एक ओळखीची छटा दिसली. शांत समोर उभा होता. कल्पना, एकदा बोलायचे आहे तुझ्याशी, तो शांत स्वरात म्हणाला. बोल, ती निर्धाराने म्हणाली. माझी चूक झाली. आपण पुन्हा एकत्र येऊ शकतो का? कल्पना हलकेसे हसली आणि म्हणाली, तू मला पुन्हा त्या चौकटीत आणू इच्छितोस, पण आता मी माझ्या पायावर उभी आहे. मी माझे अस्तित्व शोधले आहे. मला परत मागे जायचे नाही. शांत गप्प झाला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता, पण तो उशिरा झालेला होता. कल्पनाने त्याच्याकडे शेवटचा कटाक्ष टाकला आणि निघून गेली. कल्पना आता पूर्णपणे स्वतःच्या आयुष्यात रमली होती. पण एक दिवस आईचा फोन आला. कल्पना, घरी येतेस का? बाबांची तब्येत ठीक नाही. ती लगेच माहेरी पोहोचली. आई चिंतेत होती. बाबा गप्प होते आणि दादा नेहमीप्रमाणे तिरस्कारी नजरेने तिच्याकडे पाहत होता. तो म्हणाला, तू अजूनही एकटीच आहेस का? हो, पण आता मला एकटे वाटत नाही.
बाबांनी तिच्याकडे पाहिले आणि पहिल्यांदा थोडेसे हसले. तू आनंदी आहेस का कल्पना? हो बाबा, मी आता खऱ्या अर्थाने जिवंत आहे. त्या रात्री तिने आकाशाकडे पाहिले. तिला आठवले एकेकाळी ती कोणाच्या तरी आयुष्यात मिसळून गेली होती, पण आता ती स्वतःसाठी उभी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती स्वतःच्या फ्लॅटमध्ये परतली. आज ऑफिसमध्ये तिच्या प्रमोशनचे पत्र तिला मिळाले. हसत हसत तिने ते उघडले. ते फक्त प्रमोशन नव्हते, तर तिच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होण्याचा संकेत होता. आता ती कोणाच्या नावाने ओळखली जाणार नव्हती. ती फक्त कल्पना होती, स्वतःच्या अस्तित्वाची प्रकाश कन्या. मित्रांनो, तुम्हाला ठाऊकच असेल की काही दिवसांपूर्वी वैष्णवी हगवणे या सुशिक्षित मुलीने सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या 9 महिन्याच्या बाळाचा विचार न करता स्वतःला संपवले. अशा कितीतरी वैष्णवी आहेत ज्या मुकाट्याने सासरचा त्रास सहन करतात. हे चुकीचे आहे. मुलींच्या आयुष्यात लग्नानंतर एक नवे जीवन सुरू होते. नवीन घर, नवी नाती आणि नवनवीन जबाबदाऱ्या. ती भरभरून प्रेम देते, समर्पण करते, घरात मिसळून जाते. मात्र दुर्दैवाने अनेक वेळा या नव्या घरात तिला अपेक्षित सन्मान मिळत नाही. ऐकून घ्या, समजून घ्या, तसं काहीच होत नाही. सततचे तिरस्कार, टोमणे, कामाचे ओझे, मानसिक छळ हेच तिचे नवे वास्तव ठरते. अशा कठीण प्रसंगात काही मुलींच्या मनात आत्महत्येसारखे विचार येऊ शकतात. हेच का माझे नशीब? कशासाठी एवढे सहन करायचे? असे प्रश्न तिचे मन पोखरू लागतात. पण हे विसरू नका, ही वेळ संपवण्याची नव्हे, स्वतःला नव्याने उभे करण्याची असते. आत्महत्या ही कोणत्याही समस्येचे उत्तर नाही. उलट ती तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांना मोकळे रान देते आणि तुमचे सत्य कायमच दडपले जाते. तुम्ही जर हरलात तर तेच लोक जिंकले जे तुमच्या डोळ्यात अश्रू आणत होते. त्यामुळे स्वतःला संपवण्याऐवजी स्वतःचे नवे अस्तित्व निर्माण करा. त्या त्रासातून बाहेर पडा, लढा, स्वतःच्या पायावर उभे राहा. कारण स्त्री ही केवळ सहनशक्तीचे नव्हे तर सामर्थ्याचेही प्रतीक असते. तुमच्याकडे शिक्षण असेल तर ते पुढे घ्या. नसेल तर आता सुरू करा. हातात एखादे कौशल्य नसेल तर ते आत्मसात करा. गरज असेल तर छोटे काम स्वीकारा, पण आत्मनिर्भरतेकडे पाऊल टाका. कोणतेही काम लहान नसते, मोठे असते ते तुमचे धैर्य, जिद्द आणि स्वतःवरचा विश्वास. कोणी तुमचे स्वप्न चिरडू पाहिले तरी त्यावर उभे राहून दाखवा. समाज, सासर, कुटुंब कुणीही तुम्हाला कमी लेखले तरी तुम्ही स्वतःची किंमत कमी करू नका. सून म्हणून, पत्नी म्हणून, आई म्हणून जगताना स्वतःचे अस्तित्व गमावू नका. नाती जपावीत, पण आत्मसन्मान हरवून नव्हे. जर सासरी त्रास सहन करत राहिले तर तो पिढ्यानपिढ्या चालतो. पण जर एक मुलगी ठामपणे उभी राहिली, स्वतःचे आयुष्य स्वतःच्या हातात घेतले, तर ती अनेकांच्या आयुष्याचे वळण बदलू शकते. तुम्ही एकट्या नाही, तुम्हीच प्रेरणा आहात. स्त्री झाडासारखी असते. कुठेही रोवली तरी ती रुजते, फुलते, फळते. फक्त माती नको, तिला आपली जागा हवी असते. म्हणूनच मुलींनो, कोणतीही परिस्थिती कितीही कठीण असली तरी आत्महत्या करण्याचा विचारही मनात आणू नका. तुमचे आयुष्य अमूल्य आहे. ते संपवण्यासाठी नाही, घडवण्यासाठी आहे. लढा, उभे राहा आणि कथेतल्या कल्पनाप्रमाणे स्वतःला सिद्ध करा. कारण तुमच्या अस्तित्वाला कोणी नाकारले तरी तुम्ही स्वतःला स्वीकारा. आत्महत्या नाही, आत्मनिर्भरतेचा मार्ग निवडा. बरोबर ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.